काही जण म्हणतात नितीन भुतडा हे पदासाठी राजकारण करतात, या आरोपाला आपण कसे उत्तर द्याल? मुळात हा प्रश्न नाही, हास्यास्पद प्रश्न आहे. हा विषय सांगतात. आत्ता तुमचे काही व्हिडिओसुद्धा मी बघितले की उंबरखेड, पुसद असो किंवा इतरही भागात फार मुसळधार पाऊस झाला, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी काही हालचाली केल्या, त्या बांधवांना सांत्वनयुक्त भेटीही दिल्या. पण यावर प्रशासनानं पावलं तात्काळ उचलावी व तिथले पंचनामे व्हावे, यासाठी आपण काय पाऊल उचललं? नाही, निश्चित प्रश्न आपण घेऊया. आपल्या विदर्भामधील अनेक तरुण हे रोजगारासाठी इथे काही सुविधा नसल्यामुळे MIDC आहेत, पण त्या ठिकाणी कुठले उद्योजक नाही, कारखाने नाही. आम्ही नेहमी बघतो की आश्वासनं दिली जातात, रोजगार आम्ही निर्माण करू, पण सत्यात उतरत नाही. याबद्दल काय सांगू शकाल? मुळामध्ये आपल्या जिल्ह्याचं अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, रेल्वे येणार. काही शंका अशी पण आहे की कासवाच्या गतीनं काम चालू आहे. 2027पर्यंत त्यांना दिलेलं आहे. काय वाटते लोकांना, 27पर्यंत होईल कंप्लीट? यावर शासन काय पावलं उचलत आहे? निश्चित 100% 2000 प्रधानमंत्र्याच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये आपण आपल्या फेसबुक अकाउंटला नितीनजी भुतडा यांची एक रेकॉर्डिंगही व्हायरल केली होती की पुसद ते हारदळा रोड म्हणजे उंबरखेड आणि बरेचसे खेडे आहेत, या विषयाला तो रोड जोडून आहे आणि अत्यंत खराब आणि दयनीय अवस्था झालेला असा रोड. या संदर्भात बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या, तर आपण आज त्यांना त्याच विषयावर बोलू. या रोडचं काम कधी सुरू होणार? कारण अद्यापही काम सुरू झालेलं नाही आणि नागरिकांचे हाल होत आहेत. नाही, कामाला सुरुवात झालेली आहे. निश्चित आता एक मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. काय वाटेल, आपल्या पक्षाची भूमिका काय राहील, काय वाटते? नमस्कार, मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूज. आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा चेहरा, जे की आधी भाजप यवतमाळ माजी जिल्हा अध्यक्ष आणि आत्ताचे जिल्हा समन्वयक या पदावर आहेत, असे नितीनजी भुतडा भाऊ, खूप खूप नमस्कार. नमस्कार. यांच्याशी आपण खास विषयावर काही चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न असा आहे की एक कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्षाचा प्रवास कसा होता? मुळामध्ये मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता इथून माझ्या कामाला सुरुवात केली आहे आणि मी माझ्या आयुष्यात कधीही भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष होईल असा विचार केला नव्हता. परंतु काम करत असताना कामातलं सातत्य आणि पक्षाप्रती असलेली माझी निष्ठा आणि लोकांशी असलेला माझा संवाद, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पार्टीनं 2019ला अचानक मला भारतीय जनता पार्टीचं जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. महत्त्वाचं म्हणजे अध्यक्षपदावर काम करत असताना 2019ला ज्यावेळी मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झालो, त्यावेळी राज्यामध्ये महाराष्ट्रात महायुतीचं सरकार होतं. परंतु 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये स्पष्ट असं बहुमत मिळालेलं असताना सुद्धा राज्यामध्ये एक वेगळा प्रयोग झाला आणि शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीशी बेईमानी करून राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. आणि नेमकं त्याच काळामध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये गेलो आणि त्या पिरियडमध्ये पॅन्डेमिक पिरियड कोरोनाचा त्या काळामध्ये होता आणि त्या काळामध्ये खरा कस हा माझा त्या ठिकाणी लागला आणि कोरोनाच्या पॅन्डेमिक काळामध्ये वणीपासून तर उमरखेडपर्यंत संपूर्ण जिल्हाभर लोकांना मदत करण्याचं एक मोठं काम त्या काळामध्ये आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय नितीनजी गडकरी असतील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात करू शकलो. ते लोकांना अन्नधान्य पोहोचवण्यापासून, टिफिनपासून तर बेड अवेलेबल करून देण्यापासून तर रेमडेसिवीर इंजेक्शन अवेलेबल करून देण्यापर्यंतचं आमचं काम हे अतिशय प्रभावी असं काम झालं आणि त्यातूनच माझ्या कामाची, माझ्या कर्तृत्वाची ओळख ही संपूर्ण जिल्ह्याला झाली आणि त्यामुळं विरोधी पक्षात असल्यामुळं काम करण्याची एक मोठी संधी त्या काळामध्ये आम्हाला प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये केला. चालते. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. जिल्हा समन्वयक आणि जिल्हा अध्यक्ष यामध्ये काय फरक आहे आणि जबाबदाऱ्या कशा आहेत? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या घटनेमध्ये जिल्हा समन्वयक असं कुठचंही पद नाही आहे. परंतु महसुली यवतमाळ जिल्ह्याचं विभाजन करून संघटनात्मक 2 जिल्हे केल्याच्या नंतर माझं 4 वर्षाचं अध्यक्ष म्हणून काम अतिशय प्रभावी असताना त्या ठिकाणी राज्याच्या
राजकारणाला एक वेगळी दिशा मराठा आंदोलनामुळे मिळाली होती आणि त्या काळामध्ये पार्टीने निर्णय घेतला आणि दोनही जिल्हा अध्यक्षपदी 2 नवीन चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यामुळं नितीनचं काम चांगलं आहे, त्याला काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे असा विचार करून दोन्ही जिल्ह्याला कोऑर्डिनेट करण्याचं, दोन्ही जिल्ह्याला समन्वय करण्याचं काम माननीय बावनकुळे साहेबांनी केवळ माझ्या कामाला, माझ्या कर्तृत्वाला गृहीत धरून त्या ठिकाणी समन्वयक हे पद पूर्ण महाराष्ट्रात केवळ या जिल्ह्यासाठी निर्माण झालेलं आहे. बरं, आपण थोडासा परखड प्रश्नही घेऊया. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. यासाठी शासन अपयशी ठरते का? नाही, मुळामध्ये आपल्याकडे जी पद्धती आहे की प्रत्येक गोष्टीला आपण शासनाला जबाबदार धरतो. माझं स्पष्ट मत आहे आणि मी ऑन रेकॉर्ड हे बोलत आहे की कुठंतरी आपल्याला, मी एक साधं उदाहरण देतो. परवाला एक जिल्ह्याचे मोठे अधिकारी आपल्याकडे आले होते आणि त्यांनी एका ठिकाणी आम्ही संयुक्त पाहणी करत असताना त्यांनी मला प्रश्न केला की मी मूळचा पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला आहे, इकडे एवढी सुपीक जमीन आहे, 60-60, 70-70, 80-80 फुटापर्यंत काळीची माती आहे आणि असं असताना सुद्धा या जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून का आहे? आणि मी जबाबदारीनं सांगतो, याच्या मागचं कारण की कुठंतरी आपल्याकडे लोकांमध्ये हा अभाव आहे, कुठंतरी अवेअरनेस कमी आहे. आपण आधुनिक शेती केली पाहिजे, आपण शासनाच्या योजनांचा फायदा घ्यायला पाहिजे, आपण माती परीक्षण करून शेती केली पाहिजे. आपण पिकामध्ये तेच ते सातत्य ठेवतो. सोयाबीन झालं की चना, चना झाला की सोयाबीन, चना झालं की सोयाबीन, सोयाबीन झालं की चना, आणि त्यामुळे जमिनीचा जो पोत आहे तो राखला जात नाही आणि त्यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या प्रतवारीमध्ये, ॲव्हरेजमध्ये कुठंतरी फरक पडतो. 10चा ॲव्हरेज देणारी शेती 9 पर्यंत येते, 9ची 8 पर्यंत येते, 8ची 7 पर्यंत येते आणि त्यामुळं उत्पन्नामध्ये घट होते. त्यामुळे शेतकऱ्यानं कुठंतरी आपल्यातला त्या ठिकाणचा जो कर्तृत्वपणा आहे, आपल्यातलं जे आपली मेहनत आहे ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी कुठचंही शासन असेल, महायुतीचं शासन असेल, महाविकास आघाडीचं असेल की अजून कोणाचं असेल, हे शेतकऱ्याला पुरू शकत नाही. शेतकऱ्याला कितीही मदत केली शासनानं तरीही ती मदत कमीच होईल आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी शेती उभी केली पाहिजे. शेतीला जोडधंदा त्या ठिकाणी उभा केला पाहिजे. निश्चित शेतकऱ्यावर प्रचंड आसमानी संकट आहे. शासनाच्या स्तरावर वेगवेगळ्या योजना देते, परंतु पश्चिम महाराष्ट्रातले लोक 5 एकरची शेती असताना त्या ठिकाणी स्वतः मेहनत करून आपली शेती उभी करतात, शेतीला जोडधंदा त्या ठिकाणी देतात आणि त्यामुळं त्या ठिकाणचा शेतकरी हा प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे आपण जोडधंदा आता विसरलेलो आहोत. आपण पाहतोय आता की ग्लोबल वॉर्मिंग झाला आहे. नक्कीच की पाऊस पडतो तर एकाच ठिकाणी 200 मिलीमीटर पाऊस एका दिवसात पडत आहे. जुन्या काळामध्ये जर आपण विचार केला तर 100 दिवस पाऊस, 90 दिवस, 80 दिवस पाऊस राहायचा पावसाळ्यामध्ये. अलीकडं आता ते बंद झालं आहे. याचं कारण काय? याचं कारण मी जबाबदारीने सांगतो की आपण माणूस आहोत. तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या व्यक्तीचा विषय नाही, प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे आणि त्यामुळं या जबाबदारीतून आपल्याला त्या ठिकाणी मुक्ता येणार नाही. प्रत्येक माणसाची, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की ही भूमी आपली आहे, या भूमीनं आपल्याला सर्व काही दिलेलं आहे आणि त्यामुळे या भूमीसाठी आपल्याला जर का काही करायचं असेल तर जे ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे त्याच्यावर आपल्याला मात करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मी जबाबदारीने सांगतो 2050 पर्यंत आपल्याला पृथ्वी दिसणार नाही. एवढी वाईट परिस्थिती संपूर्ण जगावर येऊ शकते, कारण एवढं ग्लोबल वॉर्मिंग त्या ठिकाणी वाढलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती शेतामध्ये कोणी झाड ठेवायला तयार नाही, वानेराचा त्रास होतो म्हणून झाड ठेवायला तयार नाही. जुन्या काळामध्ये आपण जर बघितलं तर नाल्याकाठी झाडं असायची, नदीकाठी झाडं असायची, शेतामध्ये झाडं असायची, प्रत्येक घरामध्ये झाड असायचं. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण झाडाची कमतरता
हा विषय सांगत आहात. आत्ता तुमचे काही व्हिडिओसुद्धा मी बघितले की उंबरखेड, पुसद असो किंवा इतरही भागात फार मुसळधार पाऊस झाला, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी काही हालचाली केल्या, त्या बांधवांना सात्वनयुक्त भेटीही दिल्या. पण यावर प्रशासनानं पावलं तात्काळ उचलावी व तिथले पंचनामे व्हावे यासाठी आपण काय पाऊल उचललं? नाही, निश्चित शासन अतिशय गतिशील काम करत आहे. अशा पद्धतीनं लोकांवरती आघात झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठंतरी त्यांना धीर देणं हे गरजेचं होतं. त्यामुळं या विभागाचे सन्माननीय आमदार असतील, मी असाल, आमचे सर्व माजी आमदार असतील, आम्ही सगळे लोक शेतकऱ्याच्या बांधावर गेलो. त्या ठिकाणी शेतकऱ्याला धीर देण्याचं काम केलं. निश्चित अपरिमित नुकसान शेतकऱ्याचं या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. पुढचे 4-4, 5-5 वर्ष शेती करू शकणार नाही अशी शेतीची हालत त्या ठिकाणी झालेली आहे. शासनानं कितीही मदत केली तर शेतकऱ्याचं नुकसान हे त्या ठिकाणी भरून निघणार नाही. परंतु शेतकऱ्याला अशा स्थितीमध्ये धीर देऊन पुन्हा उभं करणं ही सर्वांची त्या ठिकाणी सामूहिक जबाबदारी आहे. आणि त्यातून आम्ही शेतकऱ्याला धीर देण्याचं काम मागच्या 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केलं. निश्चित शासन या सगळ्या गोष्टीवर प्रकर्षानं लक्ष ठेवून आहे. या ठिकाणी पंचनाम्याची सुद्धा जवळपास 80% पंचनामे त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. परंतु अनेक ठिकाणी परिस्थिती अजूनही अशी आहे की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत, शेतीपर्यंत जाता येत नाही. आणि त्यामुळं तलाठी असतील, कृषी सेवक असतील, ग्रामसेवक असतील, यांना त्या ठिकाणी जाण्याला अडचणी येत आहे. त्यामुळं उर्वरित 20% पंचनामे सुद्धा लवकरात लवकर होऊन शासनाची मदत शेतकऱ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी सामूहिक प्रयत्न करीत. बरं, जनसामान्याचा प्रश्न आपण घेऊया. आपल्या विदर्भामधील अनेक तरुण हे रोजगारासाठी इथे काही सुविधा नसल्यामुळे MIDC आहेत पण त्या ठिकाणी कुठले उद्योजक नाही, कारखाने नाही. आम्ही नेहमी बघतो की आश्वासनं दिली जातात, रोजगार आम्ही निर्माण करू, पण सत्यात उतरत नाही. याबद्दल काय सांगू शकाल? मुळामध्ये आपल्या जिल्ह्याचं स्ट्रक्चर असं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, जे इंडस्ट्री करता इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही आहे. जसं महत्त्वाचं राष्ट्रीय महामार्ग नव्हता, माननीय गडकरी साहेबाच्या कृपेमुळं नॅशनल हायवे 361 झाला आहे. आता उमरखेडपासून एखादं शेतकऱ्यांनी जर माल उत्पादन केलं तर 3-3.5-4 तासामध्ये आपण ते नागपूरपर्यंत पोहोचू शकतो. आज बाय रोड जरी पाठवायचं असेल तर मुंबईपर्यंत आपण 8 तासामध्ये जे काही उत्पादित माल आहे ते पोहोचू शकतो. बरोबर. त्यामुळं आता अलीकडच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं काम सुद्धा त्या ठिकाणी अतिशय गतिमान चालू आहे. आणि त्यामुळं वर्धा नांदेड रेल्वे झालं, नॅशनल हायवे झालं, उद्या शक्तीपीठ झालं, हे असे महामार्ग झाल्याच्या नंतर समृद्धी महामार्ग असेल, निश्चित प्रमाणे मोठमोठ्या इंडस्ट्री आपल्या भागात येतील. आपल्याकडे E-क्लासची जागा असेल किंवा इतरही जागेची अवेलेबिलिटी ही मोठ्या प्रमाणावर आहे. डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळं निश्चित चांगल्या पद्धतीच्या इंडस्ट्री या ठिकाणी डेव्हलप करण्याकरिता स्कोप आहे. परंतु इंडस्ट्री ज्यावेळी उभी करायची असते तर कुठचाही इंडस्ट्रियलिस्ट ज्यावेळी त्या भागामध्ये येतो तर त्या भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्याच्यासाठी महत्त्वाचं असते. मागच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपल्याकडे इंडस्ट्री उभी राहू शकली नाही. परंतु आता इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेलं असल्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आपल्याकडे डेव्हलप होतील आणि त्यातून रोजगाराच्या चांगल्या संधी या लोकांना उपलब्ध होतील. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, रेल्वे येणार. काही शंका अशी पण आहे की कासवाच्या गतीनं काम चालू आहे. 2027 पर्यंत त्यांना दिलेलं आहे. काय वाटते लोकांना, 27 पर्यंत होईल कंप्लीट? आणि यावर शासन काय पावलं उचलत आहे? निश्चित 100% 2000 प्रधानमंत्र्याच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये वर्धा नांदेड रेल्वे मार्गाचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपणही मूळ पुसदच्या आपण बघितलं असेल येताना की मोठ्या प्रमाणावर बोगद्यापासून तर सर्व काम हे अतिशय गतिमान त्या ठिकाणी चालू आहे. आणि यवतमाळपर्यंतचं काम जवळपास झालेलं आहे. कळंबपर्यंतचं रेल्वे चालू झालेली आहे. बरोबर. आणि त्यामुळं निश्चित 2027 पर्यंत कुठल्याही परिस्थितीत रेल्वे मार्ग हा वर्धा नांदेड चालू होईल. आणि तो मार्ग चालू झाल्याच्या नंतर निश्चित प्रमाणे जे माल या भागामध्ये उत्पादित होईल त्याचं ट्रान्सपोर्टिंग सुद्धा रेल्वेची कनेक्टिव्हिटी असल्यामुळं ट्रान्सपोर्टिंग स्वस्त होते. आणि त्यामुळं इंडस्ट्रियलिस्ट जे असतात, ज्या रेल्वे ट्रॅकवर इंडस्ट्री टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि त्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री या भागामध्ये उभ्या राहतील आणि त्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न हा काही अंशी तरी त्या ठिकाणी मार्गी लागेल. नक्कीच. आपण आपल्या फेसबुक अकाउंटला नितीनजी भुतडा यांची एक रेकॉर्डिंगही व्हायरल केली होती की पुसद ते हारदडा रोड म्हणजे उंबरखेड आणि बरेचसे खेडे आहेत,
या विषयाला तो रोड जोडून आहे आणि अत्यंत खराब आणि दयनीय अवस्था झालेला असा रोड या संदर्भात बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या, तर आपण आज त्यांना त्याच विषयावर बोलू. या रोडचं काम कधी सुरू होणार, कारण अद्यापही काम सुरू झालेलं नाही आणि नागरिकांचे हाल होत आहेत. नाही, कामाला सुरुवात झालेली आहे. अच्छा. मागच्या 4 दिवसापूर्वी आमच्याकडे एक प्रशासकीय आढावा बैठक सन्माननीय आमदार किसनरावजी वानखेडे यांनी बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये संबंधित कंपन्याच्या अधिकाऱ्याला बोलावून त्या ठिकाणी मी झाडाझडती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्याकडे त्याचा पाठपुरावा करून यांची जर काम करण्याची अनास्था असेल तर त्यांना त्या ठिकाणी टर्मिनेट करावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. त्यांना टर्मिनेशनची नोटीस दिल्याबरोबर त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर गड्डे, एक्झिस्टिंग रस्त्याचे गड्डे बुजवण्याचं काम सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हातात घेतलेलं आहे आणि वाइंडिंगच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. हरदडा पुसद त्याचबरोबर विडूळ पासून देवसरी या दोन्ही रस्त्याचं काम त्या एकाच एजन्सीकडे आहे आणि त्या एजन्सीने आता कामाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही तांत्रिक बाबीमुळं त्यांना त्या ठिकाणी खनिज विभागाची जी परवानगी असते ती परवानगी प्रलंबित असल्यामुळं ते प्रत्यक्ष कामाला त्या ठिकाणी सुरुवात करू शकले नाही. परंतु आता आपल्या महागाव तालुक्यामध्ये गवळ बाजारजवळ डोंगरगाव म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा प्लांट सुद्धा उभा केलेला आहे आणि प्लांटचं इन्स्टॉलेशन सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे. त्यामुळं प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत 2026 पर्यंत ते रोड आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करून देतील. बरं, निश्चित आता एक मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. काय वाटेल, आपल्या पक्षाची भूमिका काय राहील, काय वाटते? मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे, यात काही दुमत नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीला मराठा आरक्षणावर जे काही राजकारण चाललेलं आहे, जे लोक आतापर्यंत सत्तेत होती त्यांनी कधी मराठा आरक्षणावर ब्रशब्द सुद्धा काढला नाही. मराठा समाजासाठी मराठा समाजाचे मुख्यमंत्री असताना कुठच्याही महत्त्वाकांक्षी योजना मराठा युवकांना त्या ठिकाणी स्वावलंबी करण्याकरता, स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी कधी दिल्या नाही आणि तीच लोक आता पुढाकार घेऊन या विषयावर राजकारण करत आहे. आपण जर बघितलं तर पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखो युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊन मराठा युवकांनी इतरांना रोजगार दिला पाहिजे अशा पद्धतीचा युवक त्या ठिकाणी उभं करण्याचं काम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सारथी संस्था काढून 100च्या जवळपास IAS IPS मराठा समाजाचे अधिकारी घडवण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देशाबाहेर शिक्षण घेण्याकरिता योजना सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली आहे आणि त्यामुळं ज्या लोकांनी मराठा समाजासाठी काही केलेले नाही अशा पद्धतीचे असे लोक त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसावर केवळ देवेंद्र फडणवीसांची जात पाहून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसावर अशा पद्धतीचे आरोप करत आहे. मुळामध्ये मराठा समाजाच्या उत्थानासाठी काम करणारं कुठचं जर नेतृत्व असेल महाराष्ट्रामध्ये तर ते केवळ देवेंद्रजी फडणवीस आहे आणि मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये कायद्याच्या चौकटीत टिकल अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचं काम सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीसच या ठिकाणी करू शकतात. कारण देवेंद्र फडणवीस हे जातपात धर्मपंथ न पाहता त्या ठिकाणी दलित असतील, धनगर असतील, बंजारा असतील या सर्व जाती समूहाच्या लोकांसाठी काम करण्याचं काम हे माननीय देवेंद्रजी फडणवीस करतात आणि मला विश्वास आहे की मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसल अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचं काम सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस येणार आहे. काही जण म्हणतात नितीन भुतोडा हे पदासाठी राजकारण करतात, या आरोपाला आपण कसे उत्तर द्याल? मुळात हा प्रश्नच नाही, हास्यास्पद प्रश्न आहे. मी कधीही आजपर्यंत कुठच्याही पदासाठी आपल्याला विश्वास बसणार नाही. माझा अजून 4 ओळीचा रिझ्यूम सुद्धा नाही. मी ज्यावेळी रात्री घरी झोपलो होतो त्यावेळी रात्री 12:15 वाजता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019ला मला फोन केला आणि मला त्यांनी फोन करून सांगितलं की असं असं आहे, प्रदेशाचा कोर ग्रुप बसला होता आणि प्रदेशाने निर्णय घेतला आहे की यवतमाळ जिल्हाध्यक्ष बदलून त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून तुझी नियुक्ती करायचा निर्णय कोर ग्रुपनं घेतलेला आहे. मी स्वतः ऐकून शॉक झालो. मी कधीही आयुष्यामध्ये पदासाठी राजकारण करत नाही. माझं काम हे 80% समाजकारण, 20% राजकारण आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही. मी कुठंही काम करत असताना माझं दान करण्याची पद्धती सुद्धा
ही सात्विक दान करण्याची माझी पद्धती आहे. मी तामसी दान नामासाठी कधी दान करत नाही. मी आजच्या परिस्थितीला 32 विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. त्यात अनेक विद्यार्थी MBBS ला आहे, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला आहे, अनेक विद्यार्थी BAMS ला आहे, अनेक विद्यार्थी MBA ला आहे, कोणी फार्मसीला आहे, कोणी BSc ला आहे. असे जवळपास वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे 32 विद्यार्थ्यांचं पूर्ण शिक्षण मी करतो. एखाद वेळा मी कमी जास्तीला माझ्या घरच्या कामाला चुकल, परंतु त्या विद्यार्थ्याला 1 तारखेला त्याच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याला मी कधीही चुकत नाही. निश्चित छान गोष्ट आहे. आणि त्यामुळं मी कधीही कुठच्या पदासाठी राजकारण करत नाही. आणि माणसाच्याकडं कुठचं पद आहे याला महत्व नाही, तुमची समाजामध्ये पद किती आहे याला महत्व आहे. आणि त्यामुळं मी माझ्या कामातून, माझ्या कर्तृत्वातून माझी पद त्या ठिकाणी निर्माण केली आहे. आणि त्या पदच्या भरोशावरच मी त्या ठिकाणी काम करतो. पदाच्या भरोशावर मी कधीही काम करत नाही. चालतं. दरवेळी विधानसभेला उमेदवार बदलून निवडून आणण्याचे गमक काय आहे उंबरखेड तालुक्यात? मुळामध्ये गमक ही या भागाची सर्वसामान्य जनता आहे. या जनतेला 24/7 मी उपलब्ध असतो. लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं, लोकांना मदत करणं, लोकांच्या अडीअडचणीची कामं करून देणं. या ठिकाणी आपण आता बघितलं, आपण माझ्याकडे बसला होता की दररोज शेकडो लोक माझ्याकडे येतात आणि हसत हसत माझ्या घरून त्या ठिकाणी जातात. माझ्या घरी मी असो नसो, आलेला प्रत्येक व्यक्ती हा समाधानी होऊन जातो. मी असल, माझी पत्नी असल, आलेल्या प्रत्येक माणसाची आवभगत केल्या जाते, प्रत्येक माणसाला चहा पाणी केल्या जाते. बगर चहा पाण्याचा कुठचाही व्यक्ती माझ्याकडून जात नाही. आणि आलेल्या व्यक्तीला समाधानी करून त्याचं काम करून देणं हेच माझं काम आहे. आणि त्यामुळं हेच या विधानसभेचं गमक आहे की या ठिकाणी लोकांचा माझ्यावर, माझ्या कामावर विश्वास आहे. आणि त्यामुळं प्रत्येक वेळी लोक, मी या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या सोबत असतो त्या व्यक्तीला, त्या पक्षाला या ठिकाणी लोक निवडून देतात. आणि हे सर्व करण्यामागचं कारणही हेच आहे की भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या अति अल्पसंख्याक कार्यकर्त्यावर विश्वास टाकून मला जे या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, त्यामुळंच मी अशा पद्धतीचं माझं नेतृत्व त्या ठिकाणी सिद्ध करू शकतो. नक्कीच आपण भरपूर प्रश्न घेतलेले आहेत आणि हा पार्ट 1 आहे. यावर काही कमेंट आपल्याही असतील तर निश्चित कळवा. पुढच्या वेळेस आपण त्यांना त्या बाबतीत प्रश्न विचारू. आणि लास्टचा प्रश्न घेऊन आपण रजा घेऊ. आम्ही नेहमी पाहतो तुम्हाला सोशल मीडियावर संघटने वाढीसाठी तुमचे व्हिडिओ दिसतात, कुठेतरी सामाजिक कार्यासाठी दिसतात, नेहमी धावपळ दिसते. ही कुठून ऊर्जा येते? ऊर्जा ही जनतेतूनच येते. ज्या पद्धतीनं जनता मी केलेल्या कामाला ॲप्रिशिएट करते आणि त्यामुळं मला कुठंतरी असं वाटतं की अजून आपण काहीतरी लोकांसाठी करावं. थोडक्यात म्हणजे थकलेले तुम्ही कधी दिसत नाही? नाही, थकवा हा विषयच नाही आहे. कारण अनेक या भागातील अनेक कुटुंबाचा, अनेक कार्यकर्त्यांचा, अनेक पदाधिकाऱ्याचं मी कुटुंबाचा प्रमुख आहे. आणि त्यामुळं माझ्या कुटुंबाकरता, माझ्या कुटुंबाचा प्रमुख माझा मोठा भाऊ आहे, परंतु मी अनेक कुटुंबाचा प्रमुख आहे. त्यामुळं मला थकून त्या ठिकाणी चालणार नाही. कारण अनेक लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि या अनेक लोकांच्या विश्वासाला त्या ठिकाणी तडा जर जाऊ द्यायचा नसेल तर मला थकलो असं म्हणता येणार नाही. आणि त्यामुळं या लोकांची ऊर्जा, या लोकांचे आशीर्वाद, या लोकांची माझ्यासाठी केलेली प्रार्थना ही मला त्या ठिकाणी सतत ऊर्जा देत राहते. आणि त्या ऊर्जेतून मी लोकांसाठी हे सर्व काम त्या ठिकाणी करत असतो. एक 2 मिनिटात भविष्य काळात उंबरखेड व महागाव या विधानसभेसाठी सामाजिक आपले कार्य कुठले राहील विकासात? निश्चित या भागामध्ये, या भागातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. त्या दृष्टीनं या भागामध्ये इंडस्ट्री उभी राहिली पाहिजे, इंडस्ट्री हब या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, असा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आमच्या छोट्याशा प्रयत्नातून या भागामध्ये एक सोयाबीन रिफायनरी प्लांट आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करून सुरू करण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी जवळपास झालेला आहे. आणि या सीझनमध्ये त्या सोयाबीन रिफायनरीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. निश्चित त्याच्या माध्यमातून 1000-2000 युवकांना आणि हजारो शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ होणार आहे.
रिफायनरी या ठिकाणी असल्यामुळं सोयाबीनमध्ये सुद्धा 100-200 रुपये प्रति क्विंटल मागं लोकांना या त्यामधून ठिकाणी काही रोजगार निर्मिती निश्चित मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. अच्छा. त्याचबरोबर या भागामध्ये ऊस मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो, त्यामुळं ऊसावर आधारित एखादा प्रोजेक्ट या भागामध्ये उभा झाला पाहिजे, या दृष्टीनं सुद्धा आमचा प्रयत्न आहे. या भागातील तरुणाला बाहेर न जाता याच ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या भागामध्ये सिंचनाची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे, ती सिंचनाची क्षमता वाढली पाहिजे. लोकांना त्या ठिकाणी निसर्गाचं पडलेलं पाणी हे अडवलं पाहिजे, अडवून ते पाणी जमिनीत मुरवलं पाहिजे आणि या ठिकाणची वॉटर लेवल वाढवली पाहिजे. या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये काम करून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या चांगल्या गोष्टी करता येतील त्या करण्याचा वेगवेगळ्या गोष्टी आहे. सरकारवर प्रत्येक गोष्ट डिपेंड राहून आपल्याला त्या ठिकाणी चालणार नाही. वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्या CSRच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काही करता येईल का? वेगवेगळ्या सामाजिक संघटना, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, वेगवेगळ्या NGO आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही करता येईल का? अशा पद्धतीचा आमचा व्यवसाय आपल्या इकडे भरपूर आहे. अशा पद्धतीचा मानस आमचा आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेतीसह इतर जोडधंदा त्या ठिकाणी केला पाहिजे. त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना मोटिवेट करणं, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कंपन्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कसं उभं करता येईल त्या दृष्टीनं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे. निश्चित या ठिकाणच्या शेतकऱ्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याची गरज आहे आणि ती ऊर्जा निर्माण करण्याकरता ज्या ज्या सामाजिक संघटनाची मदत घेऊन आपल्याला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोटिवेट करता येईल ते मोटिवेट करण्याचा प्रयत्न करून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू. निश्चित परखड प्रश्न आणि परखड उत्तरही आपण दिली. खूप खूप आभार व धन्यवाद. धन्यवाद. निर्भीड बातमीपत्र, सत्य आहे ते दिसणारच. जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच वेद न्यूज.